त्र्यंबकेश्वर येथील स्थित असलेला ब्रह्मगिरी पर्वतावरती शिवशंकराने क्रोधेतून तिथे जटा आपटली होती आणि आज पण शिवशंकराने जटा आपटेल ती निशाण अजून पण तिथं आहे. तरी सर्व काही माहिती सांगतो मित्रांनो, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहणं विसरू नका. आणि हा तुम्ही पण आपला नवीन ब्लॉग बघत असेल तर कसली वाट बघता राहू, घ्या मग आपल्या आयडीला फॉलो करून. तर जय शिवराय भावना, ब्रह्मगिरी पार्ट 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा पार्ट 3 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आपण येऊन पोहोचलो होतो डायरेक्ट ब्रह्मगिरीच्या टॉप वरती. आणि जसं आपण ब्रह्मगिरीच्या सर्वात वरती येऊन पोहोचलो का, आणि तिथं आलो आणि तिथला नजारा म्हणजे डायरेक्ट खतरनाक रे. आणि खाली जायचा वेगळा रस्ता होता, तर आम्ही डायरेक्ट नवीन पायवाट तयार केली. आणि आम्ही जसं मध्ये येऊन पोहोचलो तिथं आम्हाला कळालं भाऊ काही खाली जायचा रस्ता नाही भाऊ, आपण वेगळाच रस्ता आलो. तर मग भावना आपण येऊन पोहोचलो मूळ गंगा मंदिर येते आणि तिथंच बाजूला आपल्याला दिसायला भेटलं एक छोटंसं पाण्याचं कुंड. ते कुंड बघून आपण आलो मूळ गंगा मंदिर येते आणि इथूनच नाही का मेन गंगा नदीचा उगम झालेला आहे. मग लगेच आपण गंगा माताचं दर्शन करून घेतलं आणि तिथंच असलेल्या पंडितजीने आपल्याला थोडी माहिती सांगितली. ये गर्मी और ठंडी में इतना रहता है, उनके उसके गौतम ऋषि जी अच्छा गौ माता खंडित होगा तो ये जो पानी जो निकलता है वो पेड़ से निकलता है, अंदर चले गए तो लाल मंदिर में निकलता है गौमुख. तर मूळ गंगा मंदिरात आपण दर्शन करून घेतलं. मग आलो आपण ब्रह्मगिरी मुख्य दर्शन घेण्यासाठी. मग मध्ये झाल्यावर आपल्याला इथं एक मोठं पाण्याचं कुंड बघायला भेटतं आणि तिथंच गंगा माताचं मंदिर पण बघायला भेटतं. मग लगेच आपण गंगा माताचं दर्शन करून घेतलं. तर हे जे तुम्हाला गोमुख दिसायला भेटतं तर त्या गोमुखामधून गंगा गोदावरी येते बरं का. तर मग फायनली आपलं गंगा गोदावरी उगमस्थान बघून झालं होतं. आता लास्ट गोष्ट राहिली, आता ती तुम्हाला समजलेलं असेल कोणती.